नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या नगर परिषद प्रशासन संचालय अंतर्गत नगर परिषद पद भरती जी रखडली होती, अखेरीस येण्यासाठीचा मार्ग मोकळा झालेला दिसतोय. पाहू शकता, यामध्ये 23 फेब्रुवारी म्हणजे आजचीच जी लेटेस्ट नवीन परिपत्रक जे आहे, प्रशासन संचालय यांच्यामार्फत सर्व जिल्हा आयुक्त, नगरपालिका प्रशासन शाखा आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यासाठी जाहीर केलेलं आहे परिपत्रक. आणि याच्यामध्ये नगरपरिषद गटक आणि गड्ड संवर्गातील सर्व पदांसाठीचा जो सेवा प्रवेश नियम आहे, पदाची शैक्षणिक पात्रता ही जाहीर करण्यात आली आहे. म्हणजे 10वीसाठी कोणती पदे असतील, 12वीसाठी कोणती असतील, पदवीधरसाठी कोणती असतील, इतर डिप्लोमा डिग्रीसाठी कोणती असतील, सगळी माहिती ही जाहीर झालेली आहे. याचाच अर्थ पुढच्या एक 10 ते 15 दिवसामध्ये नगरपरिषद प्रशासन संचालय अंतर्गत बहुप्रतीक्षित जी जाहिरात आहे, ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. जाहिरात येऊ शकते आणि 100% जाहिरात ही येणार आहे. तर याबाबतच आपण सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. परिपत्रक जे आहे, परिपत्रकामध्ये काय माहिती दिली आणि त्याचबरोबर प्रत्येक पदासाठीची शैक्षणिक पात्रता ही कशी असेल, सेवा प्रवेश नियमामध्ये काय बदल झाला आहे, सगळी माहिती जाणून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, राज्यातील नगरपरिषद आस्थापनेवरील गटक आणि गड्ड रिक्तपद भरती प्रक्रिया बाबतचं हे परिपत्रक आहे. जिल्हा सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून दूरध्वनीद्वारे उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नगरपरिषदा, नगरपंचायतीमधील गटक आणि गड्डच्या स्थायी रिक्त पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवण्यात कळवण्यात आलं आहे. संदर्भ क्रमांक 2 बाबत काही जिल्हाधिकारी कार्यालयांकडून शैक्षणिक अर्हतेबाबतील बदलाबाबत विचारणा करण्यात येत आहे. त्यांच्याकडून विचारणा झाली आहे आणि त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की सोबत जोडलेल्या सेवा प्रवेश आदेश 2024 दिनांक 20 मार्च 2025 रोजीचा आदेश आणि शासनाच्या प्रचलित धोरणानुसार सरळ सेवा पद भरतीची नियमानुसार कारवाई करायची आहे. तर यामध्ये शैक्षणिक पात्रतेचे जे सेवा प्रवेश नियम आहेत हे दाखवलेले आहेत. यामध्ये आपला शासन निर्णय आहे. हा शासन निर्णय कधीचा आहे, तर यामध्ये तारीख पाहू शकता, 20 मार्चचा हा शासन निर्णय सोबत जोडलेला आहे परिपत्रकासोबत. तर आपण शासन निर्णय पाहण्यापेक्षा जी पदासाठीची शैक्षणिक पात्रता सेवा प्रवेश नियम दाखवलेला आहे, तुमच्यासाठी सोप्या शब्दामध्ये मी शेवटी सांगणार आहे. पहिल्यांदा आपण पूर्णपणे जो यामध्ये शासन निर्णय आहे, सेवा प्रवेश नियम, नगरपरिषद आणि नगरपंचायत सेवा प्रवेश नियम जो आहे, यामध्ये कशा पद्धतीने बदल झाला आहे, प्रत्येक पदासाठीचा गटक आणि गड्ड संवर्गातील सेवा प्रवेश नियम आहे. यामध्ये संपूर्ण विस्तार दिला आहे. सगळ्या डिटेलमध्ये जाणून घेण्याची आवश्यकता नाही आहे. महत्त्वाच्या पदानुसार आपण शैक्षणिक पात्रता ही पाहायची आहे आणि त्यासाठीच मी वेगळ्या पद्धतीने डिटेलमध्ये हे सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा संपूर्ण जो यामध्ये सेवा प्रवेश नियमासाठीचा जो PDF आहे, हे कसं आहे हे यामध्ये चेक करूयात, जाणून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण यामध्ये प्रत्येक पदनिहाय शैक्षणिक पात्रता कशी आहे हे पाहणार आहोत. यामध्येच तीच माहिती डायरेक्टली आपण चेक करूयात. नगरपरिषद गटक आणि गड्ड भरतीसाठीची 2026 साठीची अपडेट आले. यामध्ये सेवा प्रवेश नियम आहेत शैक्षणिक पात्रतेसाठीचं. तर यामध्ये पाहू शकता, गड्ड आणि गड्ड संवर्गासाठीचे 2023चे नियम आहेत. पूर्वीच्या नियमांना अद्ययावत करणे आणि सरळ सेवेची स्पष्टता आणण्यासाठी. तर सरळ सेवेची भरती, पदोन्नती असेल, प्रमोशन असेल, नामनिर्देशन असेल, यासाठीची ही भरती पद्धत आहे. तर यामध्ये परिशिष्ट 1 नुसार ही माहिती दिलेली आहे. पहिल्यांदा पाहूयात, वरिष्ठ लिपिक, सिनियर क्लर्क हे फक्त पदोन्नतीनं भरलं जातं. त्यामुळे यासाठी सरळ सेवेत जागा नसतात, कारण हे पद उच्च प्रशासकीय जबाबदारीचं असतं. त्यामुळे अनुभव आवश्यक असतो वरिष्ठ लिपिकसाठी. त्यामुळे फक्त पदोन्नतीने भरलं जातं. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक, क्लर्क टायपिस्टसाठी 50% सरळ सेवा राखीव असतात आणि 50% पदोन्नतीने भरली जातात. पात्रता ही कोणत्याही शाखेची पदवी, राज्य शासनाची मराठी टायपिंग जी आहे 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आवश्यक असते. 40 शब्द प्रति मिनिट MSCIT एकच टायपिंग सर्टिफिकेट पुरेसा आहे. हा मोठा बदल आहे, ज्यामुळे उमेदवारांना जास्त संधी मिळते, त्यांना सोयीचं जातं. लघुटंकलेखक, ज्युनियर टायपिस्टसाठी 100% सगळी पदे ही सरळ सेवा पद्धतीने भरली जातात. पात्रता कोणत्याही विद्यापीठाची पदवी,
यामध्ये मराठी आणि इंग्रजी आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं 80 शब्द प्रति मिनिट हा स्पीड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतरनं सरळ सेवेने भरली जाणारी 10वी पास शैक्षणिक पात्रता असणारी पदे आहेत. चालक, ड्रायव्हर पदासाठीची पदोन्नती आहे, भरती पद्धत आहे सरळ सेवा. सगळी पदे ही सरळ सेवा पद्धतीने भरली जातात. गट क आणि गट ड संवर्गामधून मुख्य पात्रता आहे 10वी पास. चालक प्रमाणपत्र आणि विवरणपत्रामध्ये नमूद केलेली त्या पद्धतीने शैक्षणिक पात्रता म्हणजे जडारी किंवा जड असेल किंवा अवजड यामध्ये हलके वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक असेल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स यामध्ये लागेल. उद्यान पर्यवेक्षक, गार्डन सुपरवायझरसाठी सरळ सेवेने भरली जातात. संबंधित पात्रता विवरणपत्रामध्ये दिले. विवरणपत्र मी तुमच्यासाठी शेअर करतोय. यामध्ये डिटेलमध्ये सुद्धा मी सांगणार आहे. ग्रंथपाल या पदासाठी जाहिरातीमध्ये जागा नाही, कारण पदोन्नतीने ही सगळी पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे ग्रंथपाल पदासाठी जे उमेदवार वाट बघत असतील त्यांच्यासाठी ही चूक म्हणजे यामध्ये पाहू शकता चांगली बातमी नाही आहे. ग्रंथपालसाठी जागा नाही आहेत. सहाय्यक ग्रंथपाल मात्र असिस्टंट लायब्ररियन 100% सरळ सेवेने भरले जातील. पदवी असेल त्याच्यानंतर सहाय्यक ग्रंथपालसाठी ग्रंथपाल पदोन्नतीने पुढे चान्स मिळतो, संधी असते, ते वेगळी गोष्ट आहे. त्याच्यानंतर तांत्रिक पदे आहेत. ITI असेल, इंडस्ट्रियल ट्रेनिंग सेंटर कौशल्यावर आधारित असतील. गाळणी चालक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक, विज्ञान शाखेची रसायनशास्त्र केमिस्ट्री पदवी. DMLT डिप्लोमा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी MSCIT आवश्यक आहे. नळ कारागीर आहे. प्लंबर 10वी ITI नळ कारागीर यासाठी शैक्षणिक पात्रता आहे अशी. पंप ऑपरेटरसाठी 10वी ITI आणि पंप ऑपरेटर. ताळतंत्रीसाठी आहे यामध्ये वायरमन 10वी ITI वायरमन अनुभव आणि ही सगळी पदे येणार आहेत नगर परिषद पद भरतीसाठी. अनुरेख्य आहे वॉचमनसाठीची यामध्ये 10वी आणि ITI. आरेखक ड्राफ्ट्समनसाठीची 10वी आणि ITI आवश्यक आहे. रोखपाल पदासाठी 10वी पास आणि पदवी आणि टायपिंग आवश्यक. पण तुम्हाला अभ्यासक्रमसुद्धा चेक करायचा आहे. यामध्ये काही बदल असेल तर तुम्ही चेक करू शकता. संपूर्ण सेवा प्रवेश नियम मी शेअर करतोय तुमच्यासाठी. मात्र यामध्ये सगळी माहिती आपण पाहून घेऊयात संक्षिप्तमध्ये. डिटेलमध्ये तुम्ही तिथे चेक करू शकता. प्रमुख अग्निशमन विमोचक चीफ फायर ऑफिसरसाठी पदोन्नतीने 3 वर्षांनी भरली जातात. वाहन चालक कम ऑपरेटरसाठीची 10वी प्लस 6 महिने अग्निशमन प्रशिक्षक अनुभव असणं आवश्यक आहे. यामध्ये उंची असेल 165 सेंटीमीटर, उंची पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर, महिलांसाठी उंची आवश्यक आहे. वजन जे आहे 157 वजन यामध्ये किलोग्राम असणं आवश्यक आहे पुरुषांसाठी. महिलांसाठी सुद्धा दिलं आहे. आरोग्य सहाय्यक हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे. सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठीचं, हेल्थ असिस्टंटसाठी 12वी आणि 12 महिने स्वच्छता निरीक्षक कोर्स पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे आणि 2 वर्षाचा अनुभव. परिचारिका नर्ससाठी 1 पद असल्यास सरळ सेवेने भरलं जाईल. आता गड्ड सगळ्यात महत्त्वाची गट क संवर्गाची ही पदे झाली. गड्ड संवर्गामध्ये शैक्षणिक पात्रता पाहूयात कोणकोणती पदे आहेत. 10वी पास शैक्षणिक पात्रता असते. शिपाई, पिऊण हे पद 100% सरळ सेवा पद्धतीने भरलं जातं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची 10वी यामध्ये शैक्षणिक पात्रता असते. त्याच्यानंतर नाईक, हवालदार यासाठी सुद्धा 100% पदोन्नतीने. मात्र पाहू शकता इथे सरळ सेवेने एकही पद नाही आहे. सगळी पदे पदोन्नतीने भरली जातात. शिपाई असेल त्यानंतर पुढचं यामध्ये पदोन्नती असते नाईक आणि नाईकवरतून पदोन्नती असते हवालदार. त्यामुळे शिपाईवरून उमेदवारांना पुढे संधी असते. त्यामुळे ही पदे पदोन्नतीने भरली जातात. त्यानंतर पुढे पाहूयात. शिपायातून 5 वर्षानंतर पुढे जी संधी असते पदोन्नतीने ती मिळते. पदोन्नती म्हणजे प्रमोशन. ठीक आहे. पुढे पाहूयात हॉलमन. यामध्ये हॉलमन प्लंबरसाठी सरळ सेवेने भरली जातात. शैक्षणिक पात्रता गड्ड संवर्गाची 10वी ITI नळ कारागीर आणि MSCIT कदाचित लागू शकतं यामध्ये. अग्निशमन विमोचक 100% सरळ सेवा 10वी आणि 6 महिने अग्निशमन प्रशिक्षण आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता इथे दिली, चेक करू शकता. गड्ड संवर्गासाठीची मुकादम या पदासाठी पदोन्नती असते. सफाई कामगारातून पुढे 3 वर्षानंतरनं या पदासाठी उमेदवारांना यामध्ये जे कर्मचारी असतील त्यांना पदोन्नती दिली जाते. त्यामुळे हे सरळ सेवेमध्ये हे पद येत नाही. सफाई कामगारसाठी पुढे संधी असते त्यामध्ये मुकादमसाठीची. सफाई कामगार नामनिर्देशन सध्या पाहू शकता. या अगोदर सफाई कामगार स्वीपरसाठीची पदे ही सरळ सेवेने भरली जात होती. मात्र आत्ता नामनिर्देशन वारसा हक्काने
7वी पास उमेदवार म्हणजे जे वारसा हक्क या अगोदरचे असतील त्या उमेदवारांना ज्यांचे आई-वडील असतील त्यांनी काम केलं असेल, सफाई कामगार म्हणून शासकीय सेवेमध्ये त्यांनाच वारसा हक्काने पुढे यामध्ये संधी दिली जाते. त्यामुळे ते पदोन्नतीने किंवा सरळ सेवेने ही पदे भरली जात नाहीत. हे नवीन बदल आहे. आता 10वी पास पदांची यादी कोणती आहे? 10वी पाससाठी उमेदवार अर्ज करणार असतील तर शिपाई आहे. हे एकमेव सरळ सेवेचं पद आहे. त्याच्यानंतर हॉलमन आहे, प्लंबर, अग्निशमक विमोचक आहे, वाहन चालक कम ऑपरेटर ही पदे व्यावसायिक कौशल्याचं आहे हे जोडून भरली जातात. त्यामुळे 10वी पास उमेदवारांना संधी मिळते. पण या ठिकाणी तुमचं ITI असणं सुद्धा आवश्यक आहे. शिपाई पद तुम्ही सोडू शकत नाही. शिपाई पद सोडू नका, कारण यातून पुढे प्रमोशन जे आहे पदोन्नतीला संधी असते. आता या नियमांमुळे भरती प्रक्रिया पारदर्शक आणि कौशल्यावर होईल. आता ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगितली डिटेलमध्ये. इथे परिपत्रक उपलब्ध आहे सगळ्या पदांसाठीचं. ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता. त्यामध्ये सगळी माहिती एकदम पूर्णपणे संपूर्ण सारांश जो आहे एकदम डिटेलमध्ये सांगितलेला आहे. कोणकोणत्या पदासाठीची शैक्षणिक पात्रता कशी आहे. तर अशा पद्धतीने इथे जर चेक केलं तर पाहू शकता प्रशासकीय सेवा वरिष्ठ लिपिकसाठी सांगितलंय पदोन्नती 100% ते दिलंय. त्याच्यानंतर लिपिक टंकलेखक गटक 50% मी सांगितलं त्या पद्धतीने 50% सरळ सेवा आणि 50% पदोन्नतीने येतात. त्याच्यानंतर लघु टंकलेखकसाठीची गटक संवर्गाची स्वी सेवा 100% ही सरळ सेवेने भरली जाते. इथे जास्त जागा असतात आणि इथे तुम्ही अर्जसुद्धा करू शकता. वाहन चालकसाठी इथे पाहिलं तर तांत्रिक सेवा आहे, सरळ सेवा 100%. उद्यान पर्यवेक्षकसाठीची गटक सगळी पदे सरळ सेवेने 100%. शैक्षणिक पात्रता मी सांगितली नव्हती, इथे पाहूयात. मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर्स किंवा ॲग्रिकल्चर फॉरेस्ट्री पदवी आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची यामध्ये वनस्पती शाखेतील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील यामध्ये समकक्ष पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य असेल. म्हणजे नसेल तरी अर्ज करू शकता, पण त्या ठिकाणी असा उमेदवार असेल तर सगळ्यात आधी त्याला संधी मिळेल, प्राधान्य त्या उमेदवाराला असेल. ग्रंथपाल संधी नाही आहे, पदोन्नतीने भरली जातील. संधी नसणार आहे. सहाय्यक ग्रंथपाल मात्र आहे, सरळ सेवा 100%. पुढे पाहिलं तांत्रिक सेवा, गाळणी चालक, प्रयोगशाळा सहाय्यक, सरळ सेवा 100%. जोडारी वीजतंत्रीसाठी सरळ सेवा. जोडारी म्हणजे काय तुम्हाला माहीत असेल, फिटरसाठीचं आहे. वीजतंत्री आहे वायरमन. यामध्ये ITI आणि 10वी पास असणं आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव, संबंधित कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव कोणत्या ठिकाणी असला तरी चालू शकतो. पंप ऑपरेटरसाठी सुद्धा यामध्ये सेम शैक्षणिक पात्रता, सरळ सेवा 100% असणार आहे. तारतंत्री वायरमनसाठीची आहे 100% सरळ सेवा. अणुरेखक सरळ सेवा 100%. ड्राफ्ट्समनसाठीची, आरेखकसाठीची 100% सरळ सेवेने भरली जातील. तर ही सगळी पदे झाली. यामध्ये अशा पद्धतीने सगळी माहिती हे दिलेली आहे. तर अशा पद्धतीने लवकरच नगरपरिषद प्रशासन संचालनालयाअंतर्गत बहुप्रतीक्षित अशी जी नगरपरिषद पदभरती आहे 2026मध्ये ही 100% जाहिरात 15 ते 20 दिवसांमध्ये कदाचित पुढच्या महिन्याच्या सुरुवातीलाच ही जाहिरात जाहीर होण्याची शक्यता आहे. खूपच यामध्ये वाट पाहिली. 1 वर्ष कमीत लागलेलं आहे. पाहू शकता यामध्ये जुलै महिन्यापासून नगरपरिषद पदभरती येणार असं सांगितलं जात होतं. आत्ता या पदभरतीसाठी जी वेग जो आहे शासकीय जी कार्यालय आहे, शासकीय जी यामध्ये प्रक्रिया आहे, असं हालचालींना सुद्धा वेग आलेला आहे. त्यामुळे लवकरच ही पदभरती जाहिरात जाहीर केली जाईल. या भरतीबाबतचे सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.